जगद्गुरु तुकोबारा म्हणतायत की त्या देवाचं नाव सत्य आहे, साच आहे, खरं आहे आणि बरं आहे आणि या सगळ्यांचा अर्थ एकच आहे. आता देवाचं नाव सत्य आहे. आता देवाचं नाव का बरं सत्य आहे? कारण तो भगवान परमात्मा सत्य आहे. सत्य तू विठ्ठला, तो भगवान परमात्मा सत्य आहे म्हणून देवाचं नाम सत्य आहे. बरं, देवाचं नाव सोपं आहे. किती सोपं आहे? नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. सगळ्या साधनांमध्ये अतिशय सोपी साधना. किती सोपी? तुका म्हणे सोपे आहे सर्वांगोने, तुका म्हणे सोपे आहे सर्वांगोने. शहाणात धनी घेतोय, शहाणात धनी घेतोय, हे शहाणात धनी घेतोय. तुका म्हणे सोपे आहे सर्व गुणी, म्हणजे सगळ्या साधनांपेक्षा नाम साधना ही सोपी आहे. आता नाम साधना सोपी आहे हे कळालं. नाम गोड आहे. किती गोड आहे? अमृतापेक्षा पण अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, नाम तुझे देवा, है की नाही? अमृतापेक्षा गोड आहे. नवे नवे अमृत जयास, अमृत जयास फिके पुढे, एवढं गोड आहे. बरं, देवाचं नाव सोपं आहे, देवाचं नाव गोड आहे, देवाचं नाव फुकट आहे. का पैसे द्यावे लागतात? देवाच्या नामाला पैसे द्यावे लागतात का? नाम फुकाचे फुकाचे, देवा पंढरी रायाचे. देवाच्या नामाला पैसे मोजावे लागत नाही. पैसा न लागे, रुपया न लागे, पैसा न लागे, रुपया न लागे, ना लागे कवडी दमडी. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की, एक रुपया सुद्धा त्याचं नाव घ्यायला लागत नाही. म्हणजे देवाचं नाव सोपं आहे, गोड आहे, फुकट आहे आणि फलश्रुती प्राप्त करून देणार आहे. म्हणजे साधना सोपी सांगितली पण फलश्रुती मात्र फार मोठी सांगितली. काय? मुखी नाम, हाती मोक्ष, आयशी साक्ष. बहुतांची मुखाने फक्त नाव घेतलं तर काय प्राप्त होतं? मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे साधना किती सोपी आहे. म्हणून देवाचं नाव सोपं आहे, गोड आहे, खरं आहे आणि बरं आहे. आणि अशा देवाचं नाव घेतल्यानंतर फलश्रुती जीवनामध्ये काय प्राप्त होती? येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्तिजने.